सोलापूर शहरात लिफ्ट मागणाऱ्या एकास 2 कारवाल्यांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्याने दोघांवरती गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहेत। पूर्व भागातील गेंटाल चौकात मध्यरात्री लिफ्ट मागणाऱ्या एकास मारहाण करून 33,000 रुपयाचा ऐवज कारमधील दोघांनी लुटला। MIDC पोलीस ठाण्यात चिट्ट्या व वंशा असे दोघे राहणार सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्या दोघांना MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत सिद्धराम धोंडप्पा बरगुडे माळीनगर राहणार सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे। 1 जानेवारी रोजी पहाटे 1च्या सुमारास सिद्धराम बरगुडे हे घरी जाण्यासाठी गेंटाल चौकातून जात होते। त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या काळ्या रंगाच्या कारला बरगुडे यांनी हात करून लिफ्ट मागितली। ती कार थांबली। त्या गाडीत 25शीतील 2 युवक होते। ते एकमेकांना चिट्ट्या व वंशा असे हाक मारत होते। दोघांनीही टी-शर्ट परिधान केलेले होते। त्या दोघांनी बरगुडे यांना मारहाण करून जबरदस्तीने त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, मनगटी, घड्याळ असा ऐवज एकूण 33,000 रुपये व अंगठी आणि फोनपेद्वारे 33,000 रुपयांचा ऐवज आपल्या ऑनलाईन खात्यावरती जमा करून घेतला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिव हे करीत आहेत।